नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण मुलांच्या आवडीचा गोड पदार्थ बनवणार आहोत, शाही तुकडा। तर शाही तुकडा अगदी कमी खर्चामध्ये तयार होतो आणि घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये आपण तो तयार करू शकतो। कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होतो आणि खूप खायला छान लागतो, मुलांना नक्की आवडेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप सुद्धा करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करेल नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर शाही तुकडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे दूध गरम करून घेणार आहोत। तर अर्धा लिटर दूध घेतलंय, कढईमध्ये आपण दूध घालून घेतलंय। आता गॅस आपण सुरू करूया। तर तळापासून दूध आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचंय आणि शाही तुकडा बनवायला अगदी कमी वेळ लागतो आपल्याला, असं काही खर्चिक नाहीये जास्त हा पदार्थ, त्याच्यामुळे आपण नक्की बनवू शकतो। आता याच्यामध्ये मी केसरच्या काड्या घालून घेतल्यात। आता पुन्हा एकदा आपण दूध असं तळापासून ढवळून घेतलं आणि गॅस इथे मी कमी केलेला आहे। कमी गॅसवरती हे दूध आपल्याला छान असं आटवून घ्यायचंय। तर गॅस कमी ठेवूया आणि बघा मी 2-3 वेळेस छान असं तळापासून हे दूध ढवळून घेतलं। गॅस कमी ठेवला की दूध अजिबात ओतू जाणार नाही, त्याच्यामुळे आपण अशा कढईचा वापर केलाय म्हणजे दूध ओतू जाणार नाही। गॅस कमी करून ठेवलाय। आता इकडे मी ब्रेड घेतलेले आहेत। आता आपल्याला ब्रेडची कट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या भांड्यामध्ये सेट करायचे त्याच्यानुसार तुम्ही इथे कट करू शकता। तुम्हाला जर असे ठेवायचे असते ताटामध्ये तर असे सुद्धा ठेवू शकता, पण याचे मी अर्धे भाग करणार आहे। तर बघा आता इथे मी हे कट करून घेते। अशा पद्धतीने याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या भांड्यामध्ये ठेवायचे ना त्याच्यामध्ये तुम्ही ताट घेऊन त्याच्या मापानुसार कट करू शकता हव्या त्या आकारामध्ये। आता आपण 1 चमचा मिल्क पावडर घेतली आणि याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेतलं। आता ही मिल्क पावडर दुधामध्ये चांगले आपण मिसळून घेऊया। याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आणि दुधामध्ये आपण केसरच्या काड्या घातल्या होत्या। तर बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि दूध सुद्धा छान असं इथे आपलं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा चांगला अर्ध झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर मिसळून घेतलेली घालून घ्यायची आणि छान असं तळापासून मिसळून घ्यायचे। बघा या पद्धतीने मिल्क पावडर घातल्यानंतर काय होतं की पटकन दूध घट्टसर होतं, जास्त वेळ आटवत बसायची गरज पडत नाही। आता आपल्याला जास्त वेळ दूध अजिबात आटवायची गरज नाही। आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घातली किंवा मग तुम्ही याच्यामध्ये कस्टर्ड पावडर सुद्धा घालू शकता। तर बघा आता याच्यामध्ये मी 4 चमचे छोटे साखर घालून घेतली आणि पुन्हा एकदा दूध आपण तळापासून चांगलं ढवळून घेऊया। दूध चांगलं एकदा पुन्हा आपण तळापासून चांगलं ढवळून घेतलं आणि अजून 2-2.5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दूध आपलं छान असं इथे घट्टसर झालंय, मस्त रबडी तयार झाली। गॅस आता आपण बंद करूया। मिल्क पावडर घातल्यामुळे पटकन घट्टसर झालं। तर गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे। याच्यामध्ये 2 चमचे आपण मोठे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तूप घालून घेतले। तुम्ही संपूर्ण तेलामध्ये तळू शकता किंवा संपूर्ण तुपामध्ये सुद्धा तळू शकता। आपण 2 चमचे तूप मिसळले फक्त तेलामध्ये, छान फ्लेवर उतरतो तुपाचा। आता याच्यामध्ये ब्रेड घालून घ्यायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवरती आपल्याला गोल्डन कलरवरती ही ब्रेड छान असे तळून घ्यायचे। अगदी पटकन तळले जातात, अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त लालसर पण करायचे नाही। तर बघा आता आपण पलटी करून घेऊया आणि कलर बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। अशा पद्धतीने कलरवरती आपल्याला ही ब्रेड तळून घ्यायचे। मुलांची खूप फेवरेट डिश आहे ही, नक्की बनवा आणि कमी वेळेमध्ये तयार होते झटपट आणि मुलांना खूप आवडते। तर मुलांच्या आवडीची अशा पद्धतीची गोड डिश नक्की बनवून द्या। तर बघा ब्रेडचा कलर तुम्ही बघू शकता, छान कलर आलाय। अशा पद्धतीने कलर झाला की आपल्याला लगेच हे तेलामधून काढून घ्यायचे। असे झाऱ्याने एक साईडला ओढून घ्यायचे म्हणजे त्याच्यामधलं तेल जे आहे ते संपूर्ण निघून जातं। आता आपण हे काढून घेऊया। अशा रंगावरती आता आपल्याला संपूर्ण ब्रेड तळून घ्यायचे। बघा किती छान कलर आलेला आहे, जास्त लालसर पण करायचे नाही। आता राहिलेले आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया। गॅस कमी ठेवायचा म्हणजे पटकन ते अजिबात लालसर होत नाही। आणि बघा दुसरे घातलेले सुद्धा छान असे मी मस्त गोल्डन कलर आले काढून घेतलेले आहेत। असं तूपनी तळून घ्यायचं, तेल तुपनी तळून घ्यायचं आणि झाऱ्याने आपल्याला काढून घ्यायचे। बघा संपूर्ण तळून झालेत, अगदी मस्त एकसारखा रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। ते थोडंफार आपलं तेल तूप जे शिल्लक आहे याच्यामध्ये आपण हे थोडेसे हलकेसे परतून घेऊया, म्हणजे ते सुद्धा छान असे कुरकुरीत लागतात, कच्चेपणा जातो निघून। त्याच पॅनमध्ये आपण आता पाक तयार करून घेऊया। 1 वाटी साखर घातली, 1 वाटी पाणी घालायचं आणि याचा छान असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। साखर छान अशी तळापासून ढवळून घेतली। याच्यामध्ये मी 4-5 विलायच्या सोलून घालून घेतल्या साली सकटच। तुम्हाला जर पावडर घालायची असेल तर तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता। आता पुन्हा तळापासून एकदा मिसळून घेतलं, आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाकाला छान अशी उकळी आली बघा। पुन्हा एकदा मिसळून घेतला। गॅस इथे आपला मध्यम आहे आणि आपल्याला हा हलकासा चिपचिपा पाक तयार करून घ्यायचा। 1 तारी किंवा 2 तारी पाक आपल्याला बनवायचा नाही। तर बघा अजून 1 मिनिटभरासाठी मी छान असा हा शिजवून घेणार आहे।
अजून 1 मिनिट भरासाठी आपण पाक छान असा शिजवून घेतला. आता पुन्हा एकदा चेक करूया. चमच्यामध्ये आपण थोडासा पाक घेतला आणि आता चेक करून बघूया. बघा अशा पद्धतीने चिपचिपा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पाक आपला तयार झालाय. गॅस बंद करूया. आता ब्रेड आपल्याला पाकामध्ये बुडवून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी पाकामध्ये ब्रेड अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये सेट करायचे त्याच्यामध्ये काढून घ्यायचे. तर इथे मी ताट घेतलंय, त्याच्यामध्येच अशा पद्धतीने आता हे तुकडे काढून घेतलेले ठेवून घेणार आहे. संपूर्ण ब्रेड अशा पद्धतीने आपल्याला पाकामध्ये बुडवून घ्यायचे आणि याच्या मी 3 थर करून घेणार आहे. तर तुम्ही 2 करू शकता, 1 करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर एकावरती एक मी 3 अशा पद्धतीने हे तुकडे ठेवून घेतलेत. आता आपण घट्ट करून घेतलेलं दूध याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचंय. खूप छान स्वादिष्ट अशी गोड डिश आहे. नक्की करून बघा. मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीची गोड डिश आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे. अजिबात जास्त वेळ लागलेला नाही. आता आपण फ्राय करून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप याच्यावरती घालून घेतले. बघा किती सुंदर अशी दिसते आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार झाली. बाहेरून विकतचे महागडे पदार्थ आणल्यापेक्षा मुलांच्या आवडीचे अशा पद्धतीचे गोड पदार्थ घरीच बनवून द्या. तर बघा आता आपण याच्यावरती काजू, बदाम आणि पिस्त्याचे संपूर्ण काप घालून घेतले आणि रंग खूप छान आलेला आहे. बघा ताटामध्ये अशा पद्धतीने आपण एकावरती एक 3 याचे इथे हे तुकडे ठेवून घेतलेले आहे. तुम्ही हवे त्या ताटामध्ये काढू शकता. मस्त रंग आलेला आहे. स्वादिष्ट गोड डिश आपली इथे तयार झालेली आहे. बघा तर मस्त रंग देखील आलेला आहे आणि छान सेट होते बरं का. आपण छान असं याच्यावरती घट्टसर दूध घालून घेतलेलं आहे. एकदम चटपटीत अशी गोड डिश आपली इथे तयार झालेली आहे. आपण आता एक काढून बघूया. छान मस्त अशी भिजते. आपण याच्यामध्ये घट्टसर असं दूध घातलंय ना त्याच्यामध्ये आणि हलकीशी क्रंची लागते खाण्यासाठी. खूपच छान. तुम्ही सुद्धा मुलांच्या आवडीचा शाही तुकडा अशा पद्धतीने घरी नक्की बनवून द्या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.